शनिवारी करा चिमूटभर मिठाचा उपाय. दारिद्र्य गरिबी कायमची नष्ट होईल. पैसा वाढतच जाईल. श्रीमंतीचा योग सुरू होईल. हा उपाय तुम्हाला धनवान बनवेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला मिठाचे काही अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे. जर आपण हे उपाय केले तर गरिबी ही कायमची नष्ट होईल. आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती ही वाढत जाईल आणि घरातल्या दारिद्र्य आणि गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल. जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला धनवंत बनवेल. असा हा एक उपाय तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. समस्या वारंवार येत असेल तर मिठाचे काही उपाय आपण केले तर ते अत्यंत उपयुक्त असे आपले ठरत असतात. त्याचबरोबर मिठामध्ये नकारात्मकता शोधून घेण्याची सर्वात जास्त शक्ती असते. यामुळे जेव्हा पण आपण घरामध्ये काही मिठा संबंधित उपाय करतो, आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते. तेवढंच नाही तर आपल्या कुंडलीतली राहू केतू शनीचा सुद्धा प्रभाव आपण या मिठाच्या सहाय्याने कमी करू शकतो. यासोबतच घरामध्ये सुख शांतता समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी सुद्धा मिठाचे अनेक उपाय जे आहेत ते केले जाते. मिठाला माता लक्ष्मीचा प्रतीक मानला जातो. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झालेली आहे, अगदी त्याचप्रमाणे मिठाची उत्पत्ती सुद्धा समुद्रमंथनात झालेली आहेत. म्हणून या मिठाला अतिशय महत्त्व हे दिले जातात. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडण होत आहे, मग हे भांडण मुलांची असेल किंवा नवरा बायकोंची असेल किंवा घरातल्या कुटुंबातील इतर सदस्यांची नेहमी वारंवार करत भांडण होत असेल, मतभेद होत असेल, कलह होत असेल, त्याचबरोबर घरामध्ये वारंवार आजारपण आहे, दरिद्र आहे, गरिबी आहे, घरामध्ये पैसे टिकत नाही, कष्ट आणि मेहनत करूनही हवे तसं इन्कम आपल्याला मिळत नाही, त्यासोबतच आपल्या घराची प्रगती होत नाहीये, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाहीये, तर यासाठी तुम्हाला आज जे उपाय सांगणार आहे तरी ते उपाय तुम्हाला करायचे आहे. ते उपाय अगदी छोटे छोटे उपाय आहे. तुम्हाला 3 ते 4 उपाय सांगणार आहे, पण अतिशय प्रभावी उपाय आहे. तर पहा, जर नवरा बायकोमध्ये वारंवार भांडण होत असेल, एकमेकांचं पटत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीची पणती असते ते तुम्हाला घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला खडे मीठ जे असते ते तुम्हाला घ्यायचं आहे. खडे मीठ तुम्हाला ह्या उपायासाठी घ्यायचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त खडे मीठचा वापर करत जा. खडं मीठ नसेल तर तुम्हाला बारीक मीठ घेतलं तरीही चालेल, परंतु खडे मीठ तुम्ही घेतलं तर अतिशय उत्तम. एका आपल्याला मातीच्या पणतीमध्ये खडे मीठ भरून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण रात्री झोपतो अशा वेळी आपल्याला आपल्या कॉट खाली ती मातीची पणती जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे. आता तुम्ही ते पणती जी घेतली आहे ते तुम्हाला कॉट खाली ठेवायची आहे. आता ती कॉट खाली तुम्हाला केव्हा ठेवायची आहेत, ते तुम्हाला शनिवारला कॉट खाली ठेवायची आहेत ना. आता पुढच्या शनिवारला आपल्याला काय करायचं आहे, ते पणती त्यामध्ये आपण मीठ घेतलं होतं ते मीठ आपल्याला एखादा पाण्यामध्ये टाकायचं आहे किंवा आपण त्याच्या वरतून पाणी जरी टाकलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही टॉयलेटमध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल. यामध्ये संपूर्ण नकारात्मकता जे आहे ते शोधून घेण्याची क्षमता असते. तर आपल्याला काही कुठले दोष लागेल असतील किंवा कुठली नजर लागली असेल, यामुळे सुद्धा नवरा बायकोमध्ये भांडण होत असतात, तर काही समस्या असतील तर तुमच्या दूर होतील. आता हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा आहे, हा उपाय तुम्हाला 21 दिवस करायचा आहे. म्हणजे 3 शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. करून पहा, अतिशय प्रभावी उपाय आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये चांगले संबंध हे तयार होतील. तुमच्या घरातील भांडण आहे सुद्धा दूर होतील. यासोबतच घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल, भरपूर दवाखाना केला परंतु त्या व्यक्तीला गुण पडत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक छोटीशी मातीची पणती घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं खडे मीठ ठेवायचं आहे आणि रोज रात्री ती व्यक्ती झोपते तेव्हा तिच्या बेड असेल किंवा बेड खाली तुम्हाला ती पणती ठेवायची आहे. आता मित्रांनो, ती जर खाली झोपत असेल तर तिच्या उशा खाली तुम्हाला ते मीठ ठेवायचं आहे. रात्री झोपेच्या वेळेस ठेवायचं आहे आणि सकाळी उठल्यानंतर ते मीठ तुम्हाला घ्यायचं आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला लांब कुठेतरी टाकून द्यायचं आहे. असं तुम्ही सतत 21 दिवस करत राहा. बघा, तुम्हाला त्या व्यक्तींमध्ये हळूहळू फरक दिसायला जाणवेल. ती व्यक्ती स्वतः आजारपणातून बाहेर येईल. कारण मिठाचा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो आजारपण दूर करण्यासाठी केला जातो. त्यासोबतच घरातले जी मुलं असतात
पहा, वारंवार हट्टीपणा करतात, सांगितलं ऐकत नाही. अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये रोज तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मुलांना त्या पाण्यामध्ये आंघोळ घालायचं आहे. असं केल्याने मुलांसाठी पण जे चिडचिडपणा आहे तो कमी होतो. यासोबतच घरामध्ये इतर मोठे व्यक्ती असतील, त्या स्वतः अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करत असेल तर तुम्ही त्या व्यक्तींच्या सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज तुम्हाला थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. यासोबतच घरामध्ये पैसा टिकत नाही, पैशांची अडचणी येत आहे, लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही, आलेला पैसा हा पाण्यासारखा बाहेर निघून जातो, कोणत्याही न कोणत्या कारणातून पैसा हा घरामध्ये राहत नाही. यासाठी तुम्हाला हा एक उपाय सांगत आहे. तर हा उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचा आहे. शनिवारी केलेला हा उपाय अगदी प्रभावी उपाय आहे. तर तुम्हाला हा उपाय ह्या शनिवारी केला तरी चालेल किंवा पुढच्या शनिवारी केला तरी सुद्धा चालेल. तुम्हाला ज्या शनिवारी शक्य होईल त्या शनिवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी, घरातलं दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी, धनवान होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये तुम्हाला मीठ भरायचं आहे. खडे मीठ घ्या. तुम्ही हा उपाय करण्यासाठी खडे मीठ भरायचं आहे. तो लोंग तुम्हाला घ्यायचा आहे. एक मातीचा दिवा घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्हाला दुहेरी वात करून घ्यायचे आहेत. तुम्हाला एक वात लावायचा आहे आणि हा दिवा जो आहे तोच तुम्हाला तेल किंवा तूप टाकून प्रज्वलित करायचा आहे. तूप असेल तर आवर्जून तूप घाला, कारण माता लक्ष्मीला तूप हे अतिशय प्रिय आहे. म्हणजे तुपाचा जो वास आहे तर तो लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. आणि जर तो दिवा आपण आपल्या घरात लावला, त्याचा वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. आता तुमच्या घरात तूप नाही असेल तरी चालेल, तुम्ही थोडंसं तेल घाला आणि त्यामुळे थोडीशी हळद तुम्हाला घालायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा तुम्हाला त्या मिठाची जे प्लेट आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर हा दिवामध्ये तुम्हाला 2 अख्ख्या हिरवी वेलची ती तुम्हाला त्या दिव्यात टाकायचे आहेत आणि 2 जी लवंग आहे तर ती तुम्हाला त्या खाली आपण जे मीठ घेतलं आहे त्या मिठात तुम्हाला टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. हा दिवा कधी लावायचा आहे, तर हा दिवा तुम्ही सकाळी तुमच्या घरामध्ये देवपूजा वगैरे करत असेल तर हा दिवा तुम्ही सकाळीच लावायचा आहे. ज्यांना सकाळी वेळ नाही त्यांनी संध्याकाळीची लक्ष्मी येण्याची वेळ असेल तर तो दिवा तुम्हाला संध्याकाळी लावायचा आहे. सकाळी जर तुम्ही हा दिवा लावला तर काय करायचं, तुम्ही जेवढा तेलाने तुपाने घालणार आहे भरून घालायचं आहे. पण तेव्हा हा दिवा जळेल. पुन्हा संध्याकाळी त्यामध्ये तूप किंवा तेल टाकायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला पुन्हा दिवसभर प्रज्वलित करायचा आहे. आता हा दिवा लावायचा कुठे, तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा तुमची कुलदेवी असेल तर तिच्यासमोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आणि त्या दिव्याची वात जी आहे ते तिकडे आपली समोर माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असावे अशी पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, जे आपण खाली मीठ ठेवलं होतं ते मीठ तुम्हाला घेऊन तुमच्या जी मिठाची बरणी असते तर त्यामध्ये टाकायचं आहे आणि ते 2 लवंगसुद्धा तुम्हाला त्या मिठाच्या बरणीत टाकायच्या आहेत. पण जे मीठ आपण स्वयंपाक वापरतो त्या बरणीमध्ये नाही, वेगळी बरणी घ्यायची आहे. वेगळ्या बरणीमध्ये आपल्याला हे मीठ ठेवायचं आहे आणि त्या 2 लवंग असतात त्यात घालून ठेवायचं आहेत आणि ती बरणी जास्त त्यामध्ये अजून थोडंसं मीठ टाका. दुसरा आणि संपूर्ण बरणी ही मिठाने भरून ठेवायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. जेव्हा नंतर तुम्ही यातलं मीठ आहे ते वापरू शकतात, काहीच हरकत नाही. परंतु जेव्हा आपण हे मीठ दुसऱ्या बरणीमध्ये ठेवणार आहे त्यावेळी आपल्याला जे वापरलेलं मीठ आहे तर ते घ्यायचं नाही, नवीन मीठ त्या बरणीमध्ये भरायचं आहे. आणि आपण हा उपाय केला, जे मीठ आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्यात टाकायचं आहे आणि 2 लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहे. यानंतर यातलं मीठ जे आहे ते तुम्ही थोडं थोडं वापरू शकतात. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीही स्थिर राहील, घरात पैसा हा वाढत जाईल, घरातलं दारिद्र्य आहे ते संपेल.
तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्याच्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत जाऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.